दादर चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनासाठी अभिवादन करून बोरिवली नॅशनल पार्कमध्ये सोबत एकत्र जेवण करून पॅगोडा हे भव्य स्तूप आहे आपल्या मुंबईमध्ये, तिथे गेलो आणि तिथला जो अविस्मरणीय क्षण घालवला ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते। गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज 6 डिसेंबर आहे आणि आम्ही सगळी दादरला चैत्यभूमीवर आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवशी अभिवादन करण्यासाठी चाललो आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आम्ही चैत्यभूमीवर जातो आणि तिथे आम्ही श्रद्धांजली वाहून पुढे आणखी काही ठिकाणी जातो। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। नाही तुझा बाबू बाई एवढा गप्प। घाम फुटला, बस चालू होता पण फायनली आम्ही आता निघालो। 6:30 वाजल्यापासून बसची वाट बघत होतो, तर बस 8:30ला आली आणि 9ला निघाली। बसमध्ये सगळी बसल्यानंतर बसमध्ये सगळ्यांना नाश्ता देण्यात आला। दादर मध्ये आलेलो आहोत आम्ही आणि आता उतरतोय। हो, आता सगळी ग्रुपनी जातील ना चैत्यभूमीवर, अभिवादन करून घेतील। ज्याला म्हणजे सगळी इकडे तिकडे नको व्हायला म्हणून एकत्र राहतील अशी ग्रुपनी। दुसरी बस पण आलेली आहे। तर आता आम्ही इथे तुम्ही बघू शकता रस्त्याच्या एका साईडनं सगळी रूल फॉलो करत सगळी चाललेलो आहोत, कारण भरपूर पब्लिक असते, कोणी इकडे तिकडे नको व्हायला। इथे यश आणि स्नेहल आहे माझ्यासोबत, आमचाही एक ग्रुप झालेला आहे। आणखी बरेच जण इथे तुम्हाला दिसतील माझ्यासोबत। इथे माझा अजय दादा सुद्धा माझ्यासोबत आहे, तुम्ही बघू शकता। तसेच रस्त्याच्या बाजूलाही तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर पुस्तकं, कॅलेंडर्स विकायला होते। बाबासाहेबांचे, गौतम बुद्धाचे पेंडंट, तसेच बरेच शोपीस वगैरे ते सुद्धा विकायला होते। भरपूर काही घेण्यासारखं होतं आणि पब्लिकही तुम्ही बघू शकता। जरा पण नजर इकडे तिकडे नाही करायची, कारण की खूप पब्लिक होती, लहान मुलांना सांभाळायचं असतं। इथे तुम्ही बघू शकता माझी मामी भिवंडी कनेरीवरून ती आलेली होती आणि अजय दादा, त्याचसोबत योगेश दादाही आहे, तुम्ही पाहू शकता। माझ्या मामाची मुलं आहे ती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो।
आले रे आले. जय भीम वाले. विजय असो. पब्लिक बघून तुमच्या गर्दीचा अंदाज लक्षात आलाच असेल. अशीच लाईन ही खूप मोठी होती. आतमध्ये दर्शन घेणं पॉसिबल नव्हतं. 2-3 दिवस आधी लोक येतात आणि लाईन लावतात आणि ही लोक खूप लांबून आलेले असतात. आपण इतर दिवशीही जाऊन दर्शन घेऊ शकतो म्हणून आम्हीही गर्दी घालत नाही. बाहेरून स्तूपाला वंदन करून आम्ही निघून येत. बीचवर कॅन्डल लावून सामूहिक वंदना घ्यायला आधी जमायची, पण आता बीचही बंद होतं, सो आम्ही इथेच दर्शन घेऊन निघालो. तिकडनं आता आम्ही बाहेर निघालो तर तुम्ही पाहू शकता ब्लॉगमध्ये. म्हणजे ओळखीचे नाही आहेत पण आपली जयभीमवालीच पब्लिक आहे. तर ते ब्रो आहेत आणि ते ब्लॉग बघून मागून जयभीम करतात. दर्शन झालं का? दर्शन कुठे? मधली भिवंडी गोरसाई मधली आपली नातेवाईक इथे भेटलेली आहे. अशी इकडनं तिकडनं बरीच नातेवाईक आपल्याला भेटणार आहेत. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. थोडं पुढे आल्यावर इथे आणखी पाहू शकता तुम्ही माझ्या वहिनीच्या माहेरचे इथे आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा भेट झालेली आहे. मस्त सगळी पब्लिक इकडे तिकडे झालेली आहे. आम्हीच आता राहिलोय आणि बसच्या शोधात निघालोय. तर मी पळत जाईल. साडे 10ला आम्ही पोचलेलो आणि आता जवळजवळ 12 वाजत आलेले होते. ऊन वाढत चाललेलं होतं. तापलेल्या उन्हात एकमेकांची काळजी घेत, कारण पब्लिक खूप होती, कोणी मिसिंग व्हायला नको, सो एकमेकांची काळजी घेत आम्ही बसकडे निघालोय. खरेदी करण्यासारखं तुम्ही बघू शकता बरंच काही होतं. पण इथे आम्ही बाबासाहेबांची मस्त 3D वाली, माझ्या मावशीने 3D लुकवाली अशी छान फोटो फ्रेम घेतली होती. फोटो फ्रेम खरंच खूप सुंदर होती, मला सगळ्यांनाच आवडली. तू पण घेतले का? तू पण? मग मला विचारायचं. मला भेटला नाही. आईने पण घेतल्यात ना, मी पण घेतल्या. डबल झाले. इकडं भावानी पण फेम घेतलेली आहे मस्त. ती तुम्हाला दिसणार नाही, पॅक केलेली आहे. ऊन खाऊन बसले. तर इथे पिंकीताईच्या हातात पण एक मोठी छान फेम दिसते. तर पिंकीताईच्या सासूने म्हणजे नंदा मावशीने छान फेम घेतलेली आहे. इकडं आई संनी पण कुल्प्या घेतल्यात. चल मानसनी गॉगल लावलेला आहे. एक नंबर. ऊन खूप आहे, ऊन. मी
आणलाय ना, पर्स मध्ये ठेवलाय. बोल. हे सचिननीच बस एवढं लांब ठेवायला सांगली का? सचिननी. आपली बस कोणती? सचिननीच एवढं लांब बस सांगली. पटापट निघायचा ना. कोण इकडे जातो, कोण तिकडे जातो, कोण या घेतो त्या घेतो. अवतार बघा कशी झाल्यात. नाही नाही, मेकअप केलाच नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता आम्ही पुन्हा बसमधनं खाली उतरतोय, कारण बस थांबलेली आहे बोरिवली नॅशनल पार्क इथे. इथे स्पेस छान मिळतो आम्हाला सगळ्यांना. एकत्र जेवण करायला इथे सोपं पडतं. आमची ताई कधी एवढी चालत नाही, तिला पहिल्यांदा आणले मी माझ्याबरोबर ना. ताई परत येशील ना? हा मग आता कशी जेवण आमची एकत्र होतील बघा. तर तुम्ही इथे पाहू शकता जेवायला व्यवस्थित जागा मिळालेली आहे, त्यामुळे सगळेच ग्रुपनी जिथे जमेल तिथे बसल्यात आणि जेवणाला सुरुवात करतायत. हा, आज वेजच जेवण आहे. आज आम्ही 6 तारखेला वेजच जेवण देतो. सगळ्यांना जेवण वाढल्यात. सगळ्यांनी वेजच आणलंय कारण आजचा दिवसच असा आहे. पण सगळी शेअरिंग करून खातात, ती मजा वेगळी असते इथे आता एकत्र. आणखी आमचे काही मेंबर इथे आहेत, तुम्हाला दाखवते. काय ग, लोणचं आणलेला मी. नाही नाही, आणला मी. जेव्हा मग पापड नाही आणलं. राहू दे आता. तेव्हा मिष्टीला दाखवते. मिष्टी बाय. दाखव मला. तिथं तो एक माणूस पण आहे आणि घर पण आहे जाम. त्या घराच्या आत जाऊ शकतो. थांब जरा. आपण कुठेही एकत्र असं गेलो ना की असं जेवण जेवायला सोबत खूप मज्जा येते की नाही ते कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांच्या वेगवेगळ्या टेस्टच्या भाज्या सगळ्या आपल्या ताटामध्ये आलेल्या असतात. तर सोबत आम्ही छान एकत्र जेवण केलं आणि नंतर आम्ही नॅशनल पार्क फिरलो. लहान मुलांना तेवढाच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यात एक वेगळी मज्जा होती, कारण नॅशनल पार्क कसं आहे ते तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही कधी गेले नसणार तर नक्की या इथे आणि जेवण झाल्यानंतर मस्त छान फ्रेश झालेलो आहोत आम्ही. एक 5 मिनिटाचा रेस्ट घेऊन आणि इथे हा मंकी आलेला आहे, हा सगळ्यांना त्रास देतोय. आम्ही फ्रेश झालो. तो मंकी बघा. हे पिऊ चमकली अशी मस्त छान छान म्हणून तिच्यासोबत. तर इथे आल्यावर पाहिलं छान बोटिंग करायला चान्स होता, सो आम्ही सगळ्यांनी लहान मुलांना घेऊन बोटिंग केली.
मारा मारा जाऊ द्या चला. आम्ही ना मुद्दाम हळूहळू चालवतो. तो बोलवतो. पप्पा त्यांना चोच मारा, त्यांना चोच मारा. माझा भाऊ बोलतो घे ना अजून, लगेच का चालली वर. तिकडून बोलवतो 30 नंबर या. नैनलावली बोटीत बस. नको बाबा आम्ही घाबरतो. नको बाबा, बोटीत बसल्या माझ्या मनात एक एक विचार येतो. काहीच नाही. म्हणून मी बसत नाही. काय जॅकेट घाला का काय नसतं. नाईनच्या जोडीला माझ्या आईला नेऊन ठेवायची. आईला पण वेळली चल चल तर नाही. बोटिंग करून बाहेर पडल्यावर तुम्ही इकडे बघू शकता इतके सुंदर प्राणी बनवलेले होते ना. त्यामध्ये हा टर्टल बघा, कासव इतका छान होता, दगडाचा होता, मोठा होता आणि इझिली आपण त्याच्यावर बसू शकतो, इतका हेवी होता तो. सो मज्जा आली कासवावर. खूप मोठं आहे हे नॅशनल पार्क. इथे पूर्ण दिवस जरी तुम्ही दिलात ना तरी कमी पडेल. पण आम्ही दादरला चैत्यभूमीवर जाऊन नंतर इथे येतो. थोडा वेळ इथे जेवणाची सोय आमची व्यवस्थित होते आणि आमच्या लहान मुलांचं मनोरंजनही होतं. मी पडीन, मला याच्यात बसायचं. इकडे इकडे ईशाई. हे ती बघते माझ्याकडे तशीच दिसते व्हिडिओ मध्ये हा ना. बरोबर. पप्पी घे पप्पी घे पप्पी घे. मला घे. घेतलंय. बाबा पडीन. हे पडेल शूज आहेत तिचे. ही मला वैताग देखते. त्याच्या बसते का. मांडीवर घेतो पिल्लू, मांडीवर. सगळी गेल्यात बसमध्ये बसायला आणि मी पटकन आली आहे इकडे तुम्हाला लाईन दाखवायला. यू दोन्ही आहेत, कपल्स आहेत. दोघांच्या मती राहा. हा खरं असतं तर मी असती एवढ्या जवळ. बोलायला असते. चला ही बघा, ही नाही, हा मोगली आपला. बाबा काय मी तुझ्याबद्दलच बोलते. आवडलं मला इथे, समजलं का. छान आहे सगळं ना. तू पण क्यूट आहेस. ओके. माझ्या आई लांबून ह्याला बघितलं मोगलीला तर तिला वाटलं कोणतरी वेडीबाई बसली. घाबरली होती. हा बघा कसा बघतोय मला. मी मोगली सोबत बोलते तर काय. अभी मेरी चलेगी क्योंकि तू नकली आहे. असली असतं तर हवा टाईट झाली असती. सगळी पळाल्या टाकून. मावशीचा तुम्ही कुठल्या आहेत. इकडच्याच आहेत. अरे वा, बघा सगळ्यांनी इकडे. सगळ्या बिचाऱ्या निवांत बसल्यात. सुट्टी झाली तुमची. अच्छा अच्छा, चला टाटा. हा भिवंडी. हा सिंहाला जाऊन टच करून आली मी, माहितीये का ना. मोगली सोबत गप्पा मारल्या. बाबा इकडे बघ झोप. ते घेतात हा. आमच्या सोबत एन्जॉय करा या. नाही घेते की बाबूला घेतलेला. बाबू ए हा बाबू. नको नको नकोय मला, बस काहीच नको.
हट्टा. नॅशनल पार्क पूर्ण नाही फिरलो आम्ही, थोडंच फिरलो आणि तिथून निघालो, कारण की आम्हाला अशा ठिकाणी जायचं होतं जिथे गेल्यावर ना भूक लागणार ना तुम्हाला तहान लागणार असं ते ठिकाण. तर तुम्ही पाहू शकता मी कुठे आलेले आहे. आता तुम्हाला ही झाडच दिसतात, पण व्यवस्थित नोटीस करून बघा तुम्हाला काय दिसेल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघा. आम्ही जिथे जायचं आहे ना ते बऱ्याच अंतरावर आहे, पण पब्लिक बघा बाहेर निघताना दिसत आहे, कारण भरपूर पब्लिक आलेली होती. आणि हे तिथून लोक दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत, तिथे जाऊन आलेले आहेत. आणि आम्हाला उशीर झालाय पोचायला, पण आम्ही पोचलोय. आणि आमच्या दोन्ही बस आम्ही जिथे जागा मिळेल तिथे पार्क केल्यात. पब्लिक तेवढी येते, बसची पण ती इथे आलेली दर्शनाला. लाखोनी लोक येतात इथे, कारण ठिकाणच तसं आहे. या बसमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा, खरंच खूप छान ठिकाण आहे. तर जिथे येण्याच्या आतुरतेने वाट बघत होतो ते ठिकाण आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आता इथे आतमध्ये आम्ही एंटर करणार आहोत. तुम्हाला बघूनच वाटत असेल की आम्ही जपान किंवा चीन चायनीज इकडे गेलेलो आहोत. तर आपल्या तथागत भगवान गौतम बुद्धांचं इतकं भव्य स्तूप हे इथे आहे आपल्या मुंबईमध्ये. तर इथे मेडिटेशन करण्यासाठी येतात आणि खरंच इथल्या म्हणजे जे कोणी आर्किटेक्चर असतील त्यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे, इतकं सुंदर हे घडवलेलं आहे ना की वाटतच नाही आपल्या मुंबईमध्ये हे इथे इतकं सुंदर स्तूप आहे. तर इथे येताना तुम्ही खाली हात येणार, पण जाताना तुम्ही भरपूर काही सोबत घेऊन जाणार. ते म्हणजे असं की इथे प्रत्येक ठिकाण प्रत्येक जे काही घडवलेलं आहे ना ते इतकं सुंदर घडवलेलं आहे. सुविचारांसोबत आपण इथनं काहीतरी घेऊन जाऊ शकतो असं हे स्तूप आहे. कुठनं आलात तुम्ही? नाशिक वरनं आलात. कशा आलात? म्हणजे कशा आलात? ट्रेननी वगैरे? स्लीपरनी. ओके. जय भीम सगळ्यांना. कविता जाधव. तर इथे पाहू शकता तुम्ही हत्तीचा इतका सुंदर स्टॅच्यू बनवलेला आहे. बुद्धांना वंदन करताना स्टॅच्यू केलेला आहे. म्हटलं ना व्हिडिओ कंटिन्यू करा. थोडं लवकर यायला पाहिजे होतं, आम्हाला उशीर झाला. नेहमीच होतो, पण असं शब्दात सांगता नाही येणार. असं भूक ताण सगळं हरून जाते इथे आल्यावर. वेड्यासारखी पब्लिक येते, बघितलात ना तुम्ही कुठून कुठून आल्यात. या घुमटावरचं जो छोट्या बेल्स आहेत ना त्यांचा आवाज असतो ना इव्हिनिंगला, सनसेटची लाईट आणि इथलं शांत वातावरण आणि तो असा रुंझुन छुनछुन असा आवाज असतो ना, तो कानावर ऐकल्यावर एक वेगळीच मनाला शांती मिळते. कधी आलात नसाल इकडे तर नक्की येऊन बघा, खरंच खूप छान ठिकाण आहे. तू पण आलाय बघायला ना? लवकर लवकर चालायचं, मग पटपट छान छान बघायला मिळेल ना. चल बने, हात पकड. हे जे तुम्ही पाहताय हे आपल्या स्तूपाच्या आतला भाग आहे. इथे एंट्री नसते, कारण की जे मेडिटेशन करणारे असतात इथे मेडिटेशन केलं जातं, सो त्यांना डिस्टर्ब व्हायला नको. सो इथे खूप स्ट्रिक्ट असतं सगळं. आतमध्ये तर एंट्री नसते, पण बाहेरून हे बघा याच्या सभोवती काचा असतात, ग्लास असते आणि तिथून आपण हे बघायचं असतं. नमन करून शांततेने बाहेर पडायचं असतं, म्हणजे आतल्या पब्लिकला डिस्टर्ब व्हायला नको. आज ते पब्लिकसाठी लकीली ओपन ठेवलं होतं आणि
आम्ही खूप उशिरा आलो होतो. 7 वाजता हे बंद होतं. 6:30लाच ह्याची अनाऊन्समेंट केली जाते, पण आमच्या नशिबात होतं. आणि 6:30 वाजता लास्टची बॅच त्यांनी घेतली आणि आम्हाला आतलं ते मेडिटेशन 10 मिनिटाचं मिळालं. बोलतात ना, श्रद्धा असावी. श्रद्धा असलं तर सगळं, मनापासून जर सगळं असलं ना तर व्यवस्थित होतं. लास्ट बॅच होती, बंद होत आलेलं, तरी पण आतमध्ये एंट्री मिळाली. आणि पहिल्यांदा आम्ही दरवेळेस येतोय, पण असं उशीर होतोय आणि बाहेरूनच दर्शन घेऊन जातोय. पण आज आमच्या मनासारखं झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता, स्तूप खरंच खूप सुंदर होतं. तर बाहेर निघताना आम्हाला एक्झिट घेतानाच एक शॉप लागला. तिथे भगवान बुद्धांच्या इतक्या सुंदर मूर्त्या होत्या ना, खरंच अप्रतिम होत्या. मूर्त्यांसोबतच खूप सुंदर शोपीसही तिथे होते आणि बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या आपल्याला बाहेर शक्यतो कमी बघायला मिळतील. तर ज्यांना जे जे पॉसिबल होईल ते त्यांनी इथे खरेदी केलं. तर आता आम्ही स्तूपाच्या बाहेर निघालेलो आहोत आणि आता आम्ही बसकडे जातोय. भरपूर उशीर झालेला, पण आम्ही खूप समाधानी होतो, हॅप्पी होतो इथे येऊन. भारी झाला ना, मस्त एकदम भारी. आम्ही लास्ट शेवटी गेलो, आम्हाला वाटलं पण नव्हतं, पण आमचं छान दर्शन झालंय. सगळ्यांचा फोटो घे ना, आला पाहिजे सगळ्यांचा घे. फोटो घेऊ. तर इथे पाहू शकता तुम्ही, फोटोसाठी फरमाईश आलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी ग्रुपने फोटो काढलाय. आधी मग आम्ही असेल कोणच्या तरी सोबत आहे पुढे. भरपूर पब्लिक आहेत, पण आता शेवटी आम्ही राहिलोय ना, बाकीचे बसमध्ये पुढे गेलात बसायला, तर आम्ही राहिलोय. आणि सो आम्ही फोटो घेतला आणि आता आम्ही बसकडे निघतोय. आपल्या बस जिथे पार्क केले तिथे. तुझा आवाज पण बसला काय? मग ताई, तुझी फेरी वसूल झाली, आतला दर्शन भेटला ना. मावशी पण लगेच असेल ना. एक चहा पाहिजे होता ग, पण आता आमचा शेवट होत आहे. पिया, आपलं काम भारी झालं. आणि आमचा ते मला दे, शेवट होता कोण. आमचा पण आता शेवट होत आलेला आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि खूप खूप मजा केली. कवितानी पण खूप मजा केलेली आहे आणि मी तिला फ्रुटी घेतलेली आहे आणि ती फ्रुटी तिने 2 वेळा पिलेली. 2 गोट पिल्ली, 2 वेळा पिल्लेली. 2 पॅक तिने मारले. रुपया तू होता आतमध्ये दर्शनाला? आमचं झाला दर्शन आतमध्ये, भारी आतमध्ये बसले तुमच्या पाहिलं आम्ही. मागे ज्या बसेस उभ्या आहेत ना व्हाईट कलरच्या, या महानगरपालिकेच्या आहेत ना. सांग सतीश. मुंबई महानगरपालिकेने जी पब्लिक 6 डिसेंबरला इथे दर्शनासाठी येते त्यांच्यासाठी ही सेवा. फायनली आम्ही सगळे आता घरी जायला निघालो आहोत. हे गाईज, तर मी घरी आलेले आहेत. आम्ही सगळेच घरी आलेलो आहोत. आवाज जरा इकडे तिकडे सगळे लांब लांब पळायचे, एकामेकाला ओरडून बोलून, आणि थोडं पाणी वगैरे चेंज झालं ना, तशी बिस्लरीच वापरली, पण तरी पण तर आवाज पण चेंज झालाय आणि खूप जास्त थकलोय. तुम्ही पाहिलं, दादरला चैत्यभूमीवर पण खूप चाललोय आणि त्यानंतर बोरिवली नॅशनल पार्क आणि नंतर पॅगोडाला गेलोय. तर आमचं दादरचं दर्शन आम्ही दरवर्षी असंच घेतो, कारण की जेव्हा पॉसिबल असतं तेव्हा इतर वेळेस जातो, दर्शन घेतो आम्ही, तेव्हा गर्दी नसते.
पण अशा वेळेस कसं लांबून बाहेरून गावावरून जिकडनं तिकडनं लांबून लोक आलेले असतात, ती खूप लाईनला असतात, वेटिंगला 2-2, 3-3 दिवस आधी आलेले असतात. सो त्यांचीच गर्दी असते. असं वाटतं जाऊ दे, त्यांना घेऊ दे, आपण जवळ राहतो, आपण कधी पण घेऊ शकतो. तर बस होत्या. तर छान झालाय आमचा प्रवास, श्रद्धांजली वाहून आलोय. आणि तुम्ही बाकीचं तर सगळं बघितलंच असेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनची बेल वाजवायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवं. नेक्स्ट व्हिडिओ खूप छान येणार आहे. सो जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा. आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि असंच प्रेम कायम राहू द्या.